नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हायपरबोल म्हणजेच एक्झॅजरेशन हा फिगर्स ऑफ स्पीच समजून घेणार आहोत. हायपरबोल यालाच मराठीमध्ये अतिशयोक्ती अलंकार असे सुद्धा म्हणतात. आता हायपरबोल हा फिगर्स ऑफ स्पीच नक्की आहे तरी काय? एखाद्या सेंटेन्समध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये एखादं विधान किंवा ती ओळ ही फुगवून सांगितली जाते. म्हणजे अशी एखादी गोष्ट की जी इम्पॉसिबल आहे, जी शक्य नाही आहे, ती करणंही शक्य नाही आहे, ती विश्वास ठेवणं एवढंही शक्य नसतं, म्हणजे ती इम्पॉसिबलच असते. त्याला आपण हायपरबोल म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अतिशय वाढवून किंवा फुगवून सांगणं. आता या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. हायपरबोल इज अन ओव्हर स्टेटमेंट. हे एक अतिशयोक्ती असते. ओव्हर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की जे इम्पॉसिबल असतं. सेकंड डेफिनेशन बघा. हायपरबोल इज अ व्हेन वी यूज लँग्वेज टू एक्झॅजरेट व्हॉट वी मीन ऑर एम्फसाइज अ पॉईंट. अतिशयोक्ती म्हणजे काय? की जी गोष्ट आपल्याला सांगायची आहे त्या गोष्टीसाठी आपण अतिशय ती गोष्ट काय करतो, त्या मुद्द्यावर जास्त जोर देण्यासाठी किंवा ती गोष्ट जास्त फुगवून सांगण्यासाठी थोडंसं चढवून किंवा थोडंसं जास्त काही एक्स्ट्रा सांगून आपण त्याला काय करतो, समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हायपरबोल म्हणजे सिंपल एखादा आपण एक्झाम्पल घेऊया. जसं काही शी वेप्ट ओशन ऑफ टीयर्स. आता वेप्ट म्हणजे रडणे. बघा, मी सेंटेन्स रिपीट करतो. शी वेप्ट ओशियन्स ऑफ टीयर्स म्हणजे ती महासागरामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं ती रडली. इज इट पॉसिबल? नो. हे इम्पॉसिबल आहे, हे शक्य नाही आहे. बरोबर. आता समजा मी असं म्हटलो, माय ब्रदर इज टॉलर दॅन हिमालया, की माझा भाऊ हिमालयापेक्षा खूप उंच आहे. आता हे शक्य आहे का? इट इज इम्पॉसिबल फॉर अस. हे अशक्य आहे. बरोबर. किंवा एखादा जर व्यक्ती असा बोलला की आय रन लाईक अ हॉर्स, का मी हॉर्स सारखा धावतो किंवा मी हॉर्स एवढा धावतो. शक्य आहे का? घोड्या एवढी रनिंग कोण करू शकतं का? नाही. तर या ठिकाणी तुम्हाला या वाक्यांमध्ये समजून आलं असेल की ही अशी वाक्य असतात की ज्याच्यामध्ये ती गोष्ट इम्पॉसिबल असते, पण तरी ती त्या पॉईंटला जोर देण्यासाठी ती एक्स्ट्रा वाढवून सांगितलेली असते. म्हणजे आपल्या हे लक्षात असलं पाहिजे की जे काय आपलं म्हणणं आहे ते थोडंसं अपेक्षेपेक्षा अति किंवा जास्त किंवा अधिक फुगवून सांगणे, याला आपण काय म्हणतो? हायपरबोल किंवा एक्झॅजरेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आपण याला म्हणू शकतो. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. नंबर 1, व्हेन शी स्माइल्ड ऑल द वर्ल्ड वॉज गे. ज्यावेळेस ती स्माईल देते किंवा ज्यावेळेस ती हसते त्यावेळेस पूर्ण वर्ल्ड काय होतं? आनंदी होतं. खूप हे. इज इट पॉसिबल? एक सिंपल उदाहरण घ्या. आपण हसलो तर पूर्ण जग हसेल का? नाही. म्हणजे या ठिकाणी हे इम्पॉसिबल आहे. एखाद्याच्या हसण्याने जग आनंदी होईल का? खुश होईल का? नाही. बरोबर. आता या ठिकाणी बघा, 2 प्रकारे तुम्ही याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतात. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट असंही तुम्ही म्हणू शकतात. बघा, इट इज अन ओव्हर स्टेटमेंट सो धिस इज हायपरबोल, किंवा इट इज अन एक्झॅजरेटेड स्टेटमेंट सो धिस इज हायपरबोल असंही तुम्ही म्हणू शकतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर लिहू शकतात. सेकंड एक्झाम्पल बघूया. आय एम सो हंग्री आय कुड ईट अ हॉर्स. म्हणजे हंग्री म्हणजे भूक लागणे. मला खूप भूक लागलेली आहे, मी घोडासुद्धा खाऊ शकतो. इज इट पॉसिबल? कधीच नाही. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात येत असेल का, समजा मला भूक लागली तर मी काय खाईल? फार तर फार फूड खाईल, काहीतरी घरातलं खाईल किंवा काही बाहेर जाऊन एखादा फास्ट फूड खाईल, पण मी हॉर्स खाईल का? नाही. सो दिस इज कॉल हायपरबोल. नंबर 3, देर इज इनफ फूड इन द कबर्ड टू फीड अन एंटायर आर्मी. की कपाटामध्ये एवढं पुरेसं अन्न आहे, इनफ फूड आहे की पूर्ण आर्मी जी आहे, पूर्ण जे सैन्य आहे, जी तुकडी आहे त्याची, ते पूर्ण त्यांच्यासाठी ती पुरेल. शक्य आहे का? एखाद्या आर्मीचं जे काही बटालियन असतं किंवा ती जी काही त्या आर्मीची जी काही तुकडी असते मोठी, तो जो ग्रुप असतो तो काही 10, 20, 50चा असतो का? नाही. तो 100पेक्षाही जास्त असू शकतो. बरोबर. नेक्स्ट 4, ही इज रनिंग फास्टर दॅन द विंड. की तो वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने धावतो. इज इट पॉसिबल? कधीच नाही. म्हणजे बघा, आपल्या लक्षात येत असेल की या ठिकाणी की जे दिलेलं स्टेटमेंट आहे किंवा जी दिलेली लाईन आहे ती अतिशय जास्त फुगवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंबर 5, दॅट मॅन इज ॲज टॉल ॲज हाऊस. की तो व्यक्ती, तो घरा एवढा काय आहे? उंच आहे.
आता एखाद्या घराचं जर तुम्ही इमॅजिनेशन केलं किंवा एखाद्या घराची उंची जर बघितली तर एखादा व्यक्ती त्या घरा एवढा उंच असेल का? तर कधीच नाही. बरोबर. म्हणजे आपल्या लक्षात येतं की एखादी इम्पॉसिबल गोष्ट ही पॉसिबल असण्यासारखं दाखवणं किंवा सांगणं, दॅट इज कॉल्ड हायपरबोल. नेक्स्ट, माय ब्रदर इज स्ट्रॉंगर दॅन आयरन. आयरन म्हणजे लोखंड, की माझा भाऊ लोखंडासारखा काय एकदम टणक आहे किंवा एकदम मजबूत आहे. आता लोखंड कुठे, आता आपण ॲज अ ह्युमन बिंग माणूस कुठे, या गोष्टीमध्ये आपण कंपॅरिझन करतो. तर आपल्या हे लक्षात येत असेल की या ठिकाणी ही जी गोष्ट आहे ही खूप फुगवून सांगण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. कधी कधी बघा आपण असं होतं, आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणीला आपण म्हणू शकतो काय, की आय विल ब्रिंग स्टार्स अँड मून्स फॉर यू. म्हणजे मी तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी चंद्र तारे काय करून आणू शकतो, घेऊन येऊ शकतो. आता मला सांगा, समजा हे सेंटेन्स आहे, आय विल ब्रिंग, ब्रिंग म्हणजे घेऊन येणे, स्टार्स अँड मून्स फॉर यू, की तुमच्यासाठी मी तारे आणि चंद्र घेऊन येऊ शकतो. हे शक्य आहे का? हे बोलणं शक्य आहे, पण हे करणं खूप इम्पॉसिबल आहे. सो एखाद्या स्टेटमेंटमध्ये जर एखादी गोष्ट अतिशय फुगवून सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्या ठिकाणी त्याला हायपरबोल असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. धन्यवाद.